मुझे है काम ईश्वर से, जगत रूठे तो रूठन दे। मुझे है काम ईश्वर से, जगत रूठे तो रूठन दे। कुटुंब परिवार सुख दारा, मान धन लाज लोकन की। कुटुंब परिवार सुख दारा, मान धन लाज लोकन की। प्रभु का भजन करने में अगर छूटे तो छूटन दे। प्रभु का भजन करने में अगर छूटे तो छूटन दे। मुझे है काम ईश्वर से, जगत रूठे तो रूठन दे। बैठ संगत में संतन की, करूं कल्याण मैं अपना। बैठ संगत में संतन की, करूं कल्याण मैं अपना। लोग दुनिया के भोगों में अगर लूटे तो लूटन दे। लोग दुनिया के भोगों में मौज लूटे तो लूटन दे। मुझे है काम ईश्वर से, जगत रूठे तो रूठन दे। प्रभु का ध्यान करने की लगी दिल में लगन मेरे। प्रभु का ध्यान करने की लगी दिल में लगन मेरे। प्रीत संसार विषयों से अगर टूटे तो टूटन दे। प्रीत संसार विषयों से अगर टूटे तो टूटन दे। मुझे है काम ईश्वर से, जगत रूठे तो रूठन दे। धरी सिर पाप की मटकी, मेरे गुरुदेव ने झटकी। धरी सिर पाप की मटकी, मेरे गुरुदेव ने झटकी। ओ ब्रह्मानंद ने पटकी, अगर फूटे तो फूटन दे। ओ ब्रह्मानंद ने अगर फूटे तो फूटन दे। मुझे है काम ईश्वर से, जगत रूठे तो रूठन दे। मुझे है काम ईश्वर से, जगत रूठे तो रूठन दे। मुझे है काम ईश्वर से, जगत रूठे तो रूठन दे। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जासे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार. आपला हा 9व्या दशकामध्ये
3 समास आपले झाले. त्याचा थोडक्यात आपण गेल्या वेळी वर्णन असं बघितलं की अनंत, निर्गुण, असंग अशा लक्षणाद्वारे ब्रह्माचं वर्णन, तेच त्यांनी सृष्टी रूपामध्ये भगवंत बनून तो स्वरूपाने सृष्टीतच आहे हे या पहिल्या 2 समासात सांगितलं. आणि तो करून सुद्धा अकर्ता आहे आणि त्याच्यात काही बदल झालेला नाही आहे. ही शंका उत्पन्न झाली तर निस्संदेह निरूपणात ती झाली. आणि मग त्याच्यामध्ये मी सुद्धा एक असं करून अकर्ता स्वरूपामध्ये माझ्या ब्रह्मस्वरूपामध्ये धक्का न लावता मला जगामध्ये वावरताना आनंदी कसं राहता येईल त्याची युक्ती रामदास स्वामींनी गेल्या वेळेस सांगितली की हे ज्ञान असं आहे, ते ज्ञान माझ्या अंगी उतरलं पाहिजे. नुसतं समजणं एक भाग झाला. तयास कैसे गवसावे शोधू जाता तोची व्हावे. तयास म्हणजे आपली इष्ट देवता म्हणा किंवा आपल्या जीवनात आपण जे माधुर्य आणू पाहतो आहे, सुसंगती आणू पाहतो आहे, आनंद आणू पाहतोय, तो कुठे मिळेल? त्यामुळे शोधू जाता तोची व्हावे. आणि एकदा आपण झालो आनंदात डुंबत असलो, ह्याचं एक सोपं उदाहरण आपण बघितलं गाढ झोपेचं. मग आता झोपी गेल्यावर मी झोपी गेलो असं काही सांगायला लागत नाही. तोची होता म्हणावे न लगे काही. तर मग ह्याच्यानंतर आता चौथा समास जाणपण निरूपणाचा की म्हटलं हे ब्रह्म तर सर्वकडे आहे, आनंदचित आनंद स्वरूप आहे. पण सृष्टीमध्ये ते म्हणले की हे कथानुसंधान. कुठलं कथानुसंधान? की एक जाणण्यासाठी इथे आपण ज्याला आता आपण ही वेगवेगळी नावं म्हटली, माधुर्य म्हणा, आनंद म्हणा, ब्रह्म म्हणा, इष्ट देवता म्हणा, त्यांना सुख मिळवण्यासाठी तुम्ही परमार्थात असा किंवा प्रपंचात असा, आपण सगळ्यांना सुखच हवंय की नाही. मग त्यासाठी किती कष्ट करतात लोक. पडिले अटाटी नेणपणे म्हणजे अजाणतेपणे अज्ञानाने ते हिमपुटी म्हणजे निराश होतात की नाही आणि त्याच्या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये सापडलेत. हे कसं काय बरं? असं शिष्याने रामदास स्वामींना विचारलं. मग त्याचं हे खरे ना 2 प्रश्न आहेत. की आधीच्या याच्यात विचारलं की मग मी कसं अनुभवू? तर त्याने सांगितलं अरे तुला ना हे ज्ञान तू झालं म्हणतोस पण तू अनन्यतेनं तुला ज्ञान झालं नाही म्हणून मला दुःख आहे असं रामदास स्वामी म्हणत आहे. मग आता तो विचारतो मग जगात का दुःख आहे? तर हे 2 प्रश्न आहेत की मला साधक या भूमिकेत दुःख का आहे? तर त्यांनी सांगितलं की मी अनन्यतेनं ज्ञान घेत नाही, मी बाहेरून असं वेगळेपणाने ज्ञान माहिती म्हणून नुसतं करून घेतो, ते माझ्या जीवनात आणत नाही म्हणून मला दुःख आहे. मग आता दुसरा प्रश्न, मग जगात दुःख का? जगात इतकी विषमता आपल्याला दिसते. आपण याची चर्चा 3ऱ्या 4थ्या दशकामध्ये केली होती की जगामध्ये दुःखाकडे पाहण्याची माझी प्रतिक्रिया काय असावी. तर बघा की माझ्या अध्ययनाबद्दल समर्थांचा काय सल्ला आहे की मला सृष्टीचा उगम ब्रह्मातून, उगम आता शब्द वापरायचा म्हणून त्यात फरक काही झाला नाहीये, ब्रह्मातून आहे आणि भगवंत सर्वज्ञ आहे हे मला समजलंय असं शिष्य म्हणतो, आपणही म्हणतो. पण माझं त्यांनी दुःख गेलं नाही. खरंच आहे माझं नाही दुःख गेलं. मग समर्थांच्या मते माझ्या दुःखाचं कारण काय आहे? तर समर्थांनी सांगितलं बघा, नाही ज्ञानाची संपदा अज्ञान दारिद्र्ये आपदा. ते माझ्यात जे अज्ञान आहे ही खरी गरिबी आहे, हे खरं दारिद्र्य आहे असं समर्थांना म्हणतात. ही ज्ञानाची संपदा नाही. संपदा म्हणजे संपत्ती. मग त्यामुळे काय होतं? भोगिल्याच भोगी सदा ह्या आपदा आहेत, त्या भोगल्याच भोगी सदा शब्दज्ञान तेवढं आहे. ते एका पंचदशी ग्रंथात एक सुंदर सांगितलंय की अज्ञानी असतो तो म्हणे एकदा दुःखी असतो त्याला कळतच नाही, पण साधनाच्या सुरुवातीला साधक 2-3 प्रकारे दुःखी होतो. अरे म्हणले दुःख कसं वाढलं मी साधना करताना? ते एक तर म्हणजे मी अज्ञानी आहे हे कळतं,
आणि ज्ञान नुसतं शब्दज्ञान झालेलं आहे, त्यामुळे भगवंत भेटत नाहीये ही दुःखामध्ये आणखीन एक भर पडली. आधी ते दुःख नव्हतं की मला भगवंत भेटत नाहीये, पण आता भगवंत भेटत आहे, आणखीन एक दुःखाची भर पडली. असं आपलं गमतीनं म्हणायचं, पण हे भोगल्याचं भोगी सदा या शब्दज्ञानाने होत. आणखी काय की बघा, हे अनन्य शोधू जाता तोची व्हावे, हे तोची व्हावे मला जमत नाही हो. मग मी काय करायला पाहिजे? पण मला वाटतं तर खरं मला सध्या ज्ञान आहे. मग ते कसलं ज्ञान आहे? तर त्या ज्ञानाने माझा व्यवहार कदाचित मला करता येईल. पण खरं सुख, खरं समाधान काय आहे? त्याचं प्रमेय फक्त संतांना सुटलेलं आहे. मग ते मला का समजत नाही? मला जे सध्या ज्ञान आहे, ते असं का बरं वाटतं? प्रत्येकाला असं वाटतं बघा, मला थोडं समजतं. अगदी समजत नाही असं नाही, मला समजतं थोडं. ते कशामुळे होतं असं? काय आड येतंय? तर बघा, ह्याला आपण गेल्या वेळी असं बघितलं, की माझ्यावर सध्या पाश्चिमात्य शिक्षण पद्धतीचा इतका जबर पगडा आहे. आणि हे मेकॉलेचं उदाहरण आपण गेल्या वेळी बघितलं. आणि समर्थ सांगतायत की सद्वस्तूबद्दल संशय घेणे, ह्याला त्यांनी आधीच्या दशकांमध्ये करंटा म्हटलं, त्याला आत्महत्यारा म्हटलं, पढत मूर्ख म्हटलं. आता आज काय म्हणतात बघूया. पण हे इतकी हे केल्यानंतर मग आता इतका कठोर शब्दामध्ये ते म्हणले की अरे, तू जेव्हा सद्वस्तूला नाहीच असं म्हणतोस, तेव्हा हे इतकं असं मध्यान्ही थुंकिता सूर्यावरी, तो थुंका पडेल आपणाच वरी. हे आपण गेल्या वेळी बघितलं. तसंच पाषाण निराकार नाहीये, तो पाषाण फुटेल एक वेळ, पण तो भगवंत निर्गुण कसा फुटेल? खरं म्हणजे ज्याला आपण अचेतन समजतो, त्यामध्येच सचेतन कसं ठसाठस भरलंय, हा विषय आणखीन एकदा 7व्या समासात ह्याच दशकामध्ये एका समासानंतर 6व्या आणि 7व्यात येणार आहे. पण आता त्याचं उदाहरण आपण गेल्या वेळी बघितलं, जे आपण गुरुदेव आपल्याला म्हणायचे, यू आर ऑल मॅकॉले चिल्ड्रन. त्या मॅकॉलेच्याच गावचा म्हणजे हा रोनाल्ड निक्सन, हा ब्रिटनमध्ये जन्मलेला, जो लखनौ युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर म्हणून आला, तो कसा साधू बनला, त्याचं उदाहरण आपण गेल्या वेळी बघितलं. त्याचा हा मर्तोलाचा आश्रम, तिथली एक आपण घटना सुद्धा अभ्यासली. मग आता ह्या दशकाचा प्रवास कसा चालू आहे, हे जाणपण निरूपण काय आहे, की मला साधक या भूमिकेतून दुःख काय आहे, का आहे, तर माझ्या साधनेत त्रुटी आहे म्हणून. पण जगामध्ये पण विषमता आहे. मग खरं आहे, थोडस हा शिष्य विषयांतर करतो की मग जगात काय विषमता आहे? मला अनन्य होता येत नाही, पण जगामध्ये तर ब्रह्मच आहे. जग सृष्टी ब्रह्मात्मच झालेली आहे. तर ते का बरं असं आहे? तर हे जाणण्यासाठी गेल्या वेळी बघा आपण इथे थांबलो होतो, की कित्येक काही जण राजे आहेत, काही दरिद्र भोगतायत, कित्येकांची स्थिती उत्तम आहे, कित्येकांची अधम आहे. ऐसे काय निमित्त झाले, ते मज पाहिजे निरोपिले, याचे उत्तर ऐकिले पाहिजे श्रोती. तर श्रोता म्हणतो, साधक म्हणतो की हो, मला अनन्य व्हायला जमत नाहीये, म्हणून मला दुःख आहे. पण मग जगामध्ये सृष्टीमध्ये काय इतकं दुःख आहे, त्यांनी मला त्रास होतो. ते समर्थ उत्तर काय देतात त्याला बघा. हे सकळ गुणा पासी गती, सगुण भाग्यश्री भोगिती, अवगुणास दरिद्र प्राप्ती, यदर्थी संदेह नाही. हा गुण समास पण आपण दशकामध्ये स्वगुण परीक्षेमध्ये बघितलाय. त्याच्यामधले आपण आज रेफरन्सेस काही बघणार आहोत, की म्हणले हे ज्याच्यापाशी सद्गुण आहेत, तर व्यावहारिक आणि परमार्थिक सत्वगुण आहे, तो भाग्यश्री भोगतो. भाग्यश्रीचा अर्थ पण आज समर्थ आज वेगळ्या तऱ्हेने सांगणार. तर पण म्हणले, जो जो जेथे उपजला, तो ते व्यवसायी उमजला, तयास लोक म्हणती भला कार्य करता. आता ह्या ओवीचा अर्थ दोन दोन तऱ्हेने सुद्धा करता येतो. आता बघा, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कितीतरी व्यवसायातले संत झालेत की नाही.
त्यांनी त्यांचा व्यवसाय सोडला नाही. ते त्यांच्या व्यवसायामध्ये कुशल होते. पण तरी सुद्धा त्यांनी एक जी भाग्यश्री भोगली, आनंद, परमात्म्याचा आनंद भोगला, तो इतर श्रीमंतांना सुद्धा मिळाला नाही. म्हणूनच त्याला भला म्हटलंय. मग इथे काय म्हणतात की हे जाणून जो कार्य करतो ना, त्याला समर्थ जाणता म्हणतात. आणि नेणता म्हणजे हे कळत नाही ना, की या कर्माला श्रेष्ठ मानलं, अमुक एक कर्म श्रेष्ठ, अमुक एक कर्म कनिष्ठ, त्याला समर्थ जाणता नाही म्हणत. ते म्हणतात, जाणता तो पोट भरी, नेणता भीक मागे. आता भीक मागे हे दोन्ही अर्थाने, ह्याचा या ओव्यांचा अर्थ आपण व्यावहारिक अर्थाने पण लावू शकतो, पारमार्थिक अर्थाने सुद्धा लावू शकतो. ते आपण आज बघू की समर्थांचा उपदेश हा परमार्थ आणि प्रपंच या दोघांना कसा लागू पडतो. पण समर्थ म्हणतात, हे व्यवहार जरी आपण सभोवताल बघितला, म्हणजे इथे हे शिष्याने जे सांगितलं की मला सृष्टीमध्ये विषमता दिसते, ते म्हणतात ती विषमता या सृष्टी त्यांच्या गुणांमुळे आहे. जे सजीव प्राणी आहेत त्यांच्या गुणांमुळे हे आहे. हे तो प्रगटची असे, जनी पाहता प्रत्यक्ष दिसे, विद्येवीण करंटावसे, विद्या तो भाग्यवंत. आता बघा, त्याला या विद्येला त्यांनी इतकं भाग्यवंत म्हटलं. ही कुठली विद्या आहे? ही म्हणजे काय अशी विशेष कुठली विद्या आहे? तर त्यांना समर्थांना जी विद्या सांगायची आहे ती अर्थात आतली आहे. मी ही विद्या काय, की माझं निरीक्षण आणि त्यानुसार माझी उमटणारी प्रतिक्रिया ही कशी असते आणि कशी असावी, ही ती विद्या आहे. ही विद्या काही बाहेरचं पैसे कमवायची विद्या नाही. ही शक्यच नाही पैसे कमवायची विद्या असणं. माझं ऑब्झर्वेशन आणि मग माझं वागणं ही कशी आहे आणि कशी असावी. आता बघा, ही जी मुभा आहे, हे स्वातंत्र्य आहे, ते जनावरांना नाही. त्यांनाही ते निरीक्षण त्यांचं आपल्यापेक्षा कदाचित अधिक सूक्ष्म असेल, पॉवरफुल असेल, पण त्यांना प्रतिक्रिया द्यायचं, एकच तऱ्हेची प्रतिक्रिया द्यायचं त्यांना सामर्थ्य आहे. मग आपलं कसं आहे की आपण प्रसंगांचे आणि प्रक्रियांचे निरीक्षण करून कसा निष्कर्ष काढावा. तर बघा, आपल्या याच्यामध्ये आता शिष्याने विचारलं की सृष्टीमध्ये, समाजामध्ये इतकं विषमता, तऱ्हेतऱ्हेचं दुःख काय, त्याचा आपण एक सारांश करू. या पुढच्या ओव्यांचा थोडक्यात सारांश करू की प्रत्येकावर कठीण बिकट प्रसंग येतो. मग कदाचित आपल्याला अनपेक्षित यश पण मिळतं. सगळंच निगेटिव्ह होत नाही, अनपेक्षित यश पण मिळू शकतं. मग पर्सनली कोणाला दुःख, नैराश्यता येते, विव्हलता येते, किंवा अत्यानंद होतो अनपेक्षित यशाने, असं होऊ शकतं. किंवा कोणामध्ये मनामध्ये कटुता येते, किंवा प्रेम टिकून राहतं. प्रेमळ माणसाने समजा त्याच्या हातनं काही अपमान झाला किंवा दुर्लक्ष झालं तरी त्याचं प्रेम कमी होत नाही. आपल्या मनात आपल्याला संशय येत नाही. ही पण प्रतिक्रिया असू शकते. किंवा माझं समत्व टिकतं, मी धीर गंभीर राहतो, माझा तोल सुटत नाही. ह्या एवढ्या सगळ्या प्रतिक्रिया आहेत की. मग ह्याचा निष्कर्ष आपण काय काढला की ते म्हणले, कठीण बिकट प्रसंग आला त्याचा किंवा अनपेक्षित यश आलं, त्यांनी हुरळून जायचं नाही. म्हणायचं हे माझ्या पूर्वकर्माचं फल आहे. अत्यानंद किंवा विव्हल व्हायचं कारण नाही. अत्यानंद होणं किंवा निराश येणं हे अज्ञानाचं फल आहे. हे निराश होण्याला, विफलता येणाऱ्या समर्थास दुश्चित शब्द वापरतात. त्याचा सुद्धा आज आपण रेफरन्स बघणार आहोत. दुश्चितपणावर एक समास, आपण संपूर्ण समास त्याच्यावर बघितला होता. या मनामध्ये कटुता न येता माझं जर प्रेम टिकून राहिलं तर ते म्हणले हे आपल्या भक्तीचं फळ आहे. आणि माझं जर समत्व टिकलं या संबंध याच्यामध्ये, मी धीर गंभीर मनोवृत्ती सुटली नाही माझी, तर हे माझ्या ज्ञानाचं फळ आहे. मग हे सगळे 4 पर्याय माझ्या मनामध्ये नेहमी ताजे राहणं, हे ज्ञान व्यवहारासाठी नेहमी उपलब्ध असतं, याला समर्थ विद्या म्हणतात. बघा, की आपुली विद्यान सिकशी, आता हे साधकाला म्हणतात बरं.
तरी काये भीक मागिसी, जेथे तेथे बुद्धी ऐसी, वडिले सांगती. म्हणजे त्यांच्या आधीचे जे श्रेष्ठ पुरुष होऊन गेले, प्रौढ ज्ञानी होऊन गेले, त्यांनी बघा आपल्याला वृद्धांना, सभेमधल्या वृद्धांना वंदना केली होती समर्थांनी. ते म्हटले त्यांनी जे सांगितलं की आपली विद्या ही जी विद्या आहे मनुष्य जन्माला येऊन शिकायची, ती तू शिक न. ते शिकत नाही, ते असे भिकेला लागले. आता बघा, आता वडील सांगती म्हणजे आपण याचा अर्थ आधीच्या संतांनी, आधी जे ज्ञानवृद्ध आहेत त्यांचा घेतला. पण दुसऱ्या तऱ्हेने पण समर्थ सांगणार आहे. असं पण समाजामध्ये आपल्याला दिसतं, वडील आहे करंटा आणि समर्थ होये धाकुटा. समर्थ म्हणजे यशस्वी, ज्याच्यामध्ये ही विद्या आहे. तो म्हणजे वयाने कोणी वडील आहे पण तो बरोबर वागत नाही, आणि धाकटा आहे वयाने किंवा अधिकाराने, समाजात अधिकाराने धाकटा आहे पण तो सुखी आहे. का तर म्हणे काजी विद्येनं मोठा म्हणून, त्याच्यापाशी विद्या मोठी असली पाहिजे. किंवा उलटही होतं, विद्या नाही बुद्धी नाही, विवेक नाही साक्षेप नाही, कुशलता नाही व्याप नाही, म्हणून प्राणी करंटा. हे खरं मुख्य कारण आहे या 10व्या ओळीत. साक्षेप म्हणजे डेक्स्टेरिटी किंवा हरहुन्नरता, जे आळसामध्ये वेळ घालवायचा नाही, एफिशियन्सी, याला समर्थ साक्षेप म्हणतात. की विचारांमध्ये विवेक पाहिजे आणि ऍक्टिव्हिटी नेहमी तुमची क्रिएटिव्हिटी पाहिजे. हे खरं कारण आहे. मग तुम्ही वयाने छोटे असा किंवा 11व्या ओळीमध्ये म्हणतात मोठे असा. वडील समर्थ धाकटा विकारी, असंही उलटही दिसू शकतं. ऐकायाची कैसी परी, वडिला ऐसा व्याप न करी, म्हणून या. इथं वडील समर्थ काय, तर तो साक्षेप म्हणजे त्याला हरहुन्नरी आहे, तो क्रिएटिव्ह कामामध्ये बिझी आहे. आता बघा, की वडील आहे करंटा आणि समर्थ धाकटा, किंवा वडील समर्थ आहे धाकटा विकारी आहे. हे सगळं कशामुळे आहे, तर विद्येनं मोठं होण्यावर त्यांचा भर आहे, की या विद्येने मोठं झालं पाहिजे. आता बघा, तुम्ही सुभाषित ऐकलं असेल, विद्यामित्रं प्रवासेषु, माता मित्रं गृहेषु च, व्याधितस्य औषधं मित्रं, धर्मो मित्रं मृतस्य च. ते समजायला सोपं आहे. तर आता धर्ममित्र म्हणजे धर्म याचा अर्थ आपलं कर्तव्य किंवा जे प्राईम ऍक्टिव्हिटी. मग मनुष्य जन्माला येऊन माझी प्राईम ऍक्टिव्हिटी हे माझं कर्तव्य करणं, आणि साधक असाल तर कर्तव्य हे उपासना म्हणून करणं, आणि मग साधना म्हणून त्याचे भगवंताच्या चरणी अर्पण करणं, ह्याला धर्ममित्र म्हटलंय. आणि ती मला जर प्रिय झाली तर ह्या अर्थाने धर्म मला प्रिय झाला. आता ह्या विद्येचं इतकं महत्व आहे. आणि आता पुढे काय म्हणतात बघा, की हे मनुष्यालाच नाही बरं का, पशूंमध्ये सुद्धा जे पशु पक्षी जे गुणवंत आहेत ना, त्याच्यावरती कृपा होते. आणि गुण नसता जिणे व्यर्थ प्राणी मात्रांचे. आता बघा, कावळ्यापाशी काही गुण आहे का आपल्या मनुष्याला उपयोगी पडायचंय? कोणी कावळा पाळत नाही, किंवा घोडा पाळत नाही, किंवा गाय पाळत नाही. गाय पाळत, घोडा पाळतात, पण वाईल्ड अॅनिमल जे त्यांच्यापाशी काही गुण मनुष्याला उपयोगी नाही, ते नाही पाळत. आता ते बघा, प्राणी मात्रांमध्ये सुद्धा ज्यांच्यातले गुण आहेत त्यांना आपण जवळ करतो की नाही. गुण नाही गौरव नाही, सामर्थ्य नाही महत्व नाही, कुशलता नाही तर्क नाही, प्राणी मात्रांशी. पण ठीक आहे, समजा प्राणी, जे प्राणी आहेत समजा, पण ठीक आहे, त्यांना तर्क करता येत नाही. पण म्हणले या कारणे उत्तम गुण, त्याला त्यांनी भाग्य म्हटलंय समर्थाने. आणि मग हे जर जाणलं नाही तर त्याला ते लक्षणावर एक श्लेष केला शब्दावर, ते म्हणले अवलक्षण झाल्यासारखं झालं. आता बघा, इथे गुण 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 शब्द किती वेळा आला, गुणवंत. तर आता आपण गुण, आपण जो बघितला दशक,
सगुण परीक्षेचा. त्याच्यामध्ये सत्व रज तमो गुणाची हे बघितली आणि रजोगुणामध्ये असे त्या 5व्या समासामध्ये आपण बघितलं होतं, मूळी देह त्रिगुणाचा सत्व रज तमाचा, त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण, सत्वगुणे भगवदकी, रजो गुणे पुनरावृत्ती, तमो गुणे अधोगती, पावती प्राणी. इथं समर्थ आता तमो गुणांनी ही सगळी अधोगती आहे ना, याचा हा विस्तार ह्या समासामध्ये शिष्याने जो प्रश्न विचारला त्याच्यात सांगितलं. आता 1-2 मिनिटं आपण या दुसऱ्या दशकाचा या आपण सारांश बघू की ह्या आता 9व्या दशकापर्यंत आपली प्रवास झाला, दुसऱ्या दशकापासून 9व्या. तर या साधन या अर्थाने आपली भगवंताची साधना या अर्थाने हे गुणापासून आपण काय शिकलो, या गुणांचा सत्व रज तम गुण. तर असं आहे बघा, हे आपल्यापाशी या सुद्धा प्रतिक्रिया आहेत की नाही, या प्रतिक्रिया ज्ञानाची मिळवावीशी वाटते, शांती, समाधान, किंवा मला काही इच्छा आहे, पॅशन ज्याला म्हणतो आपण, धडपड, उद्योगीपणा, मग आळसपणा आहे, निद्रा आहे, सुस्ती, या सगळ्या आपल्या वेगवेगळ्या आपल्या उमटणाऱ्या प्रतिक्रिया आहेत. आणि समर्थ सांगताय सत्व रज आणि तम हे गुण आहेत. मग आता ह्याच्यामध्ये हे गुणसमूह आहेत असं समजलं तर आता बघा, ह्या सगळ्या ज्या आपल्या वृत्ती आहेत एवढ्या सगळ्या त्यांचा आपण ह्याच्यामध्ये की निस्वार्थी प्रेम, ज्ञान, ही सत्वगुणाची वृत्ती आहे. धडपड, लढाऊ वृत्ती, उद्योगपणा हा रजोगुणाचा प्रभाव आहे. आणि आळस, निद्रा, मोह, अविवेक ज्याला म्हणतो, हे तमोगुणाची क्रिया आहे. मग या आपल्या प्रत्येकामध्ये हे तिन्ही गुण असतात. पण काहीच्या व्यक्तिमत्वामध्ये एक गुण दोघांपेक्षा वरचढ असतो. कित्येक वेळे ह्याच्यामध्ये सुद्धा आणखीन व्हेरिएशन येतं की काही प्रसंगी सकाळी एखाद्या वेळेला आपल्याला सत्वगुण जास्ती असतो, असं सुद्धा होतं. ते कसं तर बघा, काहींना सत्वगुण असेल, काहींमध्ये रजोगुण जास्ती असेल, काहींमध्ये तमोगुण असेल. आणि आणखी काय आहे की ह्या रचनेनुसार प्रत्येक माणूस आपण म्हणतो सत्व रजोगुण किंवा तमोगुणी आहे. मग त्यातनं कसं आपण बघा, आपण वासना इच्छा घेऊन जन्माला, म्हणजे ह्या अर्थानं किंवा दुसऱ्या अर्थानं आपल्याला देहाचं भान आहे, आपला देह सुखात राहावा असं आपल्याला वाटतं. या अर्थाने म्हणा, प्रत्येक जण आपापले कमी अधिक प्रमाणात स्वार्थी आपण आहोतच. किंवा स्वार्थी शब्द जरा कठोर वाटत असेल तर आपल्याला हवे पण आहे. मग आता फक्त प्रश्न असा, व्हरायटी कशात आहे की कशाबद्दल आपण आहोत आणि किती आहोत, एवढंच व्हेरिएशन आहे. मग आता पुन्हा आपण बघू की सत्व रज तमगुण आहे. हे तर सार आपण बघूया की अध्यात्माला पोषक असेल, मग आपण असं म्हणायचं की आता आपण सार काढू या सगळ्या आपल्या प्रतिक्रियांचं सार, की अध्यात्माला पोषक असेल तर झाला सत्व, देह सुखाला अनुकूल व्यवहारासाठी रजोगुण, आणि अविवेकपणाचा जर अतिरेक होत असेल तर तमोगुण. आता आपल्याला प्रश्न विसरायचा नाही, या शिष्याने विचारलाय की जगामध्ये विषमता, हाल, अपेष्टा का? तर ह्यालाच त्यांनी या सगुण परीक्षेमध्ये आणि मूर्ख लक्षणांमध्ये आणखीन एक प्रकारचा ताप सांगितले होते. ते बघितले आपण, त्रिविधता, ही अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक. तर हे सगळे तर आपण आज बघणार नाही, पण याचं पर्यवसान हे ह्या प्रवाहांखाली, ह्याच्या प्रभावाखाली आपण आहोत. पण ह्यातनं बाहेर पडून आपला सत्वगुण, अध्यात्माला पोषक कशी आपली वृत्ती बनवायची, हा खरा माणसाचा पुरुषार्थ आहे. त्याची आपण आधी अनेक उदाहरण बघितली होती, की गुलाबराव महाराजांचं बघितलं होतं, किंवा आता अगदी अलीकडल्या काळामध्ये आपण बघा हे अरुणिमा सिन्हाच पण उदाहरण बघितलं होतं, की ही कशी आता 5-7 वर्षापूर्वीची, 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की ही खेळाडू आणि तिच्यावरती बघा रेल्वेमध्ये गुंडांनी हल्ला केला, तिला गाडीतून फेकून दिलं आणि ती तिकडनं येणाऱ्या गाडी खाली तिचे पाय सापडून एक पाय बघा तिचं पूर्ण गबावून बसली. पण बघा किती धीराची. आता हे जे उदाहरण आहे ह्याचा अध्यात्माचा काही संबंध नाही, पण तिनं जे आपल्याला प्रश्न विचारलाय
अरुणिमा सिन्हानी, त्याचा संबंध आपण आपल्या साधनेशी लावू. मग बघा, ती सगळं शिकली, व्यायाम केला, कुशलता मिळवली, आणि आपल्याला खरं सुद्धा वाटणार नाही, ती एके दिवशी एव्हरेस्ट शिखर चढून गेली. आणि आता ती म्हणते की बघा, इफ आय कॅन कॉन्कर माउंट एव्हरेस्ट विथ वन लेग, तुम्ही तुमचं पर्सनल एव्हरेस्ट तुम्हाला गाठायला काय हरकत आहे? मग आपल्या साधनेचं एव्हरेस्ट शिखर काय असेल? की मी एकरूप होऊन तादात्म्याने समर्थांचा उपदेश स्वीकार करणं, हे माझं शिखर आहे, माझं एव्हरेस्ट शिखर आहे. आता बघा, म्हणून हे अवलक्षण मी करता, हे मी भाग्य मी केलं पाहिजे. जसं आपण उदाहरणं बघितली की इतक्या हलाखीच्या स्थितीतनं सुद्धा ते वर आले. मग आपल्याला तर काही तक्रारीला जागा नाही. म्हणून समर्थ म्हणतात, जनामध्ये तो जाणता त्यासच आहे मान्यता. आता बघा, त्या बिचाऱ्या अरुणिमा सिन्हा नुसत्याच विव्हळत बसल्या असत्या, मग ठीक आहे, पण आता बघा त्यांना केवढी मान्यता आहे. कोणी एक विद्या असता महत्व पाह. तर ही विद्या जी आहे, ही काय प्रकारची विद्या आहे? तर समर्थांचा उपदेशाचं खासियत ज्याला आपण म्हणू, त्याची अशी की त्यांचा उपदेश अत्यंत व्यावहारिक, किंवा ज्याला आपण प्रॅक्टिकल म्हणतो ना, असं प्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिकल म्हणजे काय? तर संतांचा उपदेश हा एक प्रकारे उंबरठ्यावरचा दिवा आहे. हे वाक्य तुम्ही ऐकलं असेल की त्याने प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडे उजेड पड. तर कसा ते आपण बघू. की प्रपंच अथवा परमार्थ जाणता तोची समर्थ. बघा, समर्थ किती प्रॅक्टिकल आहेत. ते इथे सुद्धा प्रपंचाचा, ते त्यांच्या आपल्यासारख्या संसारी लोकांचे प्रपंचातले जे पाय आहेत जमिनीवरचे, ते विसरत नाही. पण ते म्हणतात प्रपंच आणि परमार्थ जाणता तोची समर्थ, नेणता जाणीजे व्यर्थ निष्कारण. म्हणजे त्याचं एवढं आयुष्य व्यर्थ गेलं असं म्हणतात. परमार्थ समजा केला नाही घट्टावर, पण प्रपंच सुद्धा जर नीट करणार नसाल तर तुमचं आयुष्य व्यर्थ आहे. आता प्रपंच आणि परमार्थ याचं जे त्यांनी इतकं सुंदर एक माधुर्य किंवा संगम त्यांनी साधलाय, तर त्याचा आपण आपल्या तऱ्हेने आपण अर्थ, की प्रपंच म्हणजे काय, की आपला याला मीपणा म्हणतात, किंवा अहंभाव, किंवा संकुचित वृत्ती, किंवा अतीव स्वार्थ, ह्याला समर्थ अविवेक म्हणतात. तर तो एक प्रकारे झाला. आणि दुसरं आळस किंवा दुश्चितपणा, किंवा माझं ध्येय अनिश्चित, ज्याला आपण व्यग्रचित्त म्हणतो ना, एक ना धड भाराभर चिंध्या, त्याला ते दुश्चितपणा म्हणतात. काय होणार माझ्याच्यानी? एक तर आळस आहे, किंवा किती आहे, इतकं काय करावं समजत नाही मला, धड हेही नाही धड तेही नाही. तर याचे जे पाठीमागे आपण प्रपंच आणि परमार्थाबद्दल बघितलेले जे समास आहेत, तर 7व्या दशकामध्ये 14 ब्रह्मांच्या समासामधला एक आपण रेफरन्स बघू, की आपण जी साधना करतो किंवा समर्थाने जी सांगितली आहे, तिला त्यांनी प्रतिष्ठा म्हणजे किती महत्वाची आहे ते सांगताना ते म्हणले की मीपणा हा अहंभाव जाणं इतकं जरुरी आहे. मीपणे प्रपंच न घडे, मीपणे परमार्थ बुडे, मीपणे सकळही उडे, यश कीर्ती प्रताप. प्रपंचात सुद्धा तुम्ही परमार्थ नको हवत, पण प्रपंचात सुद्धा मीपणा, अभिमानी मनुष्य कोणाला तरी आवडतो का? नाही आवडत. त्याचा प्रपंच नीट नाही चालत. मग परमार्थ बुडेल यात काय नवलंय? 8व्या दशकात, मला ज्ञान दशकात काय म्हणले हे दुश्चितपणाबद्दल, की पुष्कळ उदाहरणं सांगितली, पण म्हणले अरे मी किती लक्षणं सांगू, आता असो हे बोलणे. कन्क्लुडिंग ओवी आहे. घात होतो दुश्चितपणे, दुश्चितपणाचे गुणे, प्रपंचना परमार्थ. बघा, पुन्हा इथे प्रपंच आणि परमार्थाची किती सुंदर सांगड घातली. म्हणजे मला काय जाणवलं की हा इतका प्रॅक्टिकल ग्रंथ कसा, तर बघा हा असा, की आपल्याला आणखी काय म्हणले, की दुश्चितपणे नये निश्चयो, दुश्चितपणे न घडे जयो, दुश्चितपणे होये क्षयो, आपुल्या स्वहिताचा.
आता बघा, ही आपल्या स्वहिताचा अर्थ सुद्धा आपण दोन्हीकडे लावू शकतो. आता हे जर ज्यांना मान्य नाही किंवा हा स्वहित ज्यांनी स्वतःच करून घेतलं नाही, मग ते विपत्ती भोगत आहेत. मग पुढे म्हणले, आपुले स्वहित न कळे जना, तेणे भोगिती यातना, ज्ञान नेणता अज्ञाना, अधोगती, कोण करता निश्चयेसी, बद्ध मोक्षितो कोणासी, ऐसे जाणिता प्राणियासी, सुटका घडे. बघा इथे कसं म्हणतात समर्थ, किती सुंदर ओवी आहे ही. याच्यामध्ये त्यांचं सार आहे बघा, की ते असं नाही म्हणत की तुझी परिस्थिती पालटेल तेव्हा तू मुक्त होशील. ते म्हणतायत तुला बद्ध कोण आणि मोक्ष कोण, तुला निश्चय कसला व्हायला पाहिजे ती तू ओळख. तुझी परिस्थिती बदलल्यावर तू मोक्ष होईल असं नाही म्हणत ते म्हणतात तू मोक्ष काय हे आधी ओळख. बघा, की जाणीजे देव निर्गुण, जाणीजे मी तो कोण, जाणीजे अनन्य लक्षण, म्हणजे मुक्त. म्हणजे आपली ही पर्सनल आयडेंटिटी आहे. आयडेंटिटी, वी आर लॉस्ट आवर आयडेंटिटी म्हणतात, आयडेंटिटी क्रायसिस. बघा गीतेचं पण एक वैशिष्ट्य सांगतात, गीतेमधला उपदेश सुद्धा कसा लागू आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला काही नवीन अस्त्रशस्त्र नाही दिली बरं. ते गीता सांगताना असं नाही म्हणलं अरे काय घाबरतो मी तुला आणखीन बाहेर फॉरेन एड आणतो काहीतरी, असं काही नाही म्हणले श्रीकृष्ण. त्यांनी सांगितलं तुझा मोहामुळे तुला हे दुःख आहे. जाणीजे अनन्य लक्षण, की जाणीजे मी तो कोण, समर्थ सांगते, आणि ते त्यांनी तो मुक्त होशील. मुक्त कसा मुक्त होशील म्हणजे काय होशील ते आपण आता बघूया. की अनन्य होणे म्हणजे काय, की कारण का त्यांनी सांगितलं अनन्य होणे म्हणजेच मुक्त होणे. मग आता त्याचा अर्थ कसा लावायचा बघा. आता आपला हा जो शिष्य आहे, आता की शिष्य बघा त्याच्या मनामध्ये आपण दुश्चितपणा, आता बोलत होतो कोणाशी, ते म्हणलं काही समजत नाही हो, ज्ञान मार्ग, प्रेम, कर्म, योग ह्याच्यामध्ये त्यांचा गोंधळ उडालाय. म्हणजे कशामुळे गोंधळ उडाला, तर बघा अनन्य व्हायच्या मध्ये ह्या चारामध्ये विरोध नाहीये, कसलाच विरोध नाहीये. कारण विरोध असेल कसा, विरोध नाहीये. बघा ज्ञान म्हणजे काय, आता अनन्य होणे आपण या चाराच्या ह्याच्यामध्ये, की मी त्याचा आहे हे ज्ञान झालं की मग जीव ईश्वराच्या नादी लागतो. आता नाद शब्द तुम्हाला समजतो, आपण म्हणतो ह्याला नाद लागलाय म्हणजे कुठल्या ना काही झालं तरी तो तेच करणार, तसं नादी लागलाय. एकदा कळलं की भगवंताची माझी आवड उत्पन्न झाली, ते पुन्हा पुन्हा प्रेमाने तेच करेन. कर्मामध्ये मग त्याच्यासाठी ज्याच्याबद्दल आपल्याला प्रेम असतं की नाही, त्याच्याविषयी काहीतरी केल्याशिवाय आपल्याला चैन नाही पडत. मग मी विचारतो अरे हे करू का, तुला मी हे आणून देऊ का, तुला हे, काहीतरी आपल्याला कर्म करावं असं वाटतं. आणि खऱ्या प्रेमानं चिंतन सहज होतं की मग ते ध्यान धारणा नकळत होतेच, ती वेगळी करावी लागत नाही. मग बघा आपल्याला कडली चिंता सुद्धा लागली असेल ना, चांगल्या आणि वाईट अर्थाने, की अगदी आपल्या अगदी हृदयाला जाऊन कुठली तरी चिंता आहे, कळत नकळत बघा सारखे ते विचार आपल्या मनात असतात, ज्याची चिंता असेल त्याची. म्हणजे ही नकळत आपलं धारणा आणि ध्यान आपल्या मनाने ज्या विषयाची पकड घेतली आहे ह्याला त्याचं होतं, त्याला समर्थ अनन्य होणं असं म्हणतात. बघा, आणि इथे ज्या समर्थांनी बघा एक शब्द वापरला होता, परमार्थाचा रोकडा व्यवहार. की बाकीचे जे प्रांत आहेत की नाही, की म्हणलं तुम्ही हे यज्ञ करा मग तुम्हाला स्वर्ग मिळेल, स्वर्गाला जायला होईल, पण स्वर्गाला जाण्यासाठी आधी मरायला लागतं बरं का, मग ते मेल्यावर स्वर्गात जाऊ. पण त्यावेळेस समर्थांनी काय सांगितलं होतं, की त्यांच्या वेदांताचा, त्यांच्या उपदेशाचा रोकडा कॅश ट्रान्झॅक्शन ते काय आहे, की आपण जितकं जाणून सांडलं तितके दृश्य ओलांडले. दृश्य म्हणजे माझी ज्याच्याविषयी ममता आहे, ती माझी ममता सुटली कि मग आता त्याचा माझा त्रास गेला, त्याचा माझा त्रास कमी झाला. जाणत्यास जाणता तुटले मूळ मीपणाचे. सध्या माझं मूळ पण म्हणजे मीपणाचं मूळ पण असं अनेक त्याच्या मुळ्या फाकावल्या, पुष्कळ आहे. घरदार आहे, नोकरी आहे, स्टेटस आहे, आणखी बरंच काय काय आहे, गाडी मोटार, हॉबी,
आणखीन ते स्पोर्ट्स टीम सुद्धा हरली तर वाईट वाटतं बघा, बऱ्याच जणांचा मूड असतो की आज आमचा हरला, ते सगळे पसरलेले आहे. मग आता ते जर मी आवळं कमी कमी करत आणलं, मग शेवटी इतकं कमी करायचं की मी कोण आहे ते जाणलं, की म्हणले तुझा मीपणा पूर्ण घे. आणि आता इथं समर्थ आपल्याला एक मोठी एक वॉर्निंग देत आहे. न जाणता कोटीवरी, साधने केली परोपरी, तरी मोक्षास अधिकारी होणार नाही. मग आता शिष्याने विचारलं, समाजामध्ये विषमता का? एक धडपड करतात आनंदासाठी आणि एक कष्ट सोसतायत. तर आता बाहेरच्या दृष्टीनं शरीराने होणारे कष्ट तर आपल्याला दिसतात की इतकी जनता कष्टमय आहे. पण अहो कित्येक शरीराने धडधाकट आहेत, पैशाने श्रीमंत आहेत, त्यांच्या सगळ्या गरजा भागल्यात, पण ते सुद्धा कितीतरी जण दुःखात आहेत. आता आपण आपल्याला फक्त जे वर्तमानपत्रात येतं तेवढंच कळतं बरं का, की इतका इतका फेमस, इतक्या कंपन्यांचा मालक आणि काहीतरी वेड्यासारखा करतो, आणि तो संकटात येतो, नाचक्की होते त्याची. हे आता ते फेमस होतं त्यांचं फक्त एखाद दोन बातम्या येतात, बाकीचं सगळीकडे किती चालूच आहे की नाही हे. हं. हे सगळं जगामध्ये दुःख तर किती आहे. मग ते का बरं आहे? मग ते त्यांना अधिकार आहे. कोणी राज्याचे गव्हर्नर आहेत, पंतप्रधान आहेत, प्रेसिडेंट आहेत, पण सुखी आहेत का? नाही. न जाणता कोटीवरी, साधने केली परोपरी, तरी मोक्षास अधिकारी होणार नाही. हे किती खरं आहे. आणि ह्याला बघा, अगदी तुमच्यापैकी अनेक जण वेदांत शिकलेले आहेत. भगवान शंकराचार्यांचं एक सुंदर पुस्तक आहे भजगोविंदम. त्याच्यामध्ये त्यांनी रचलेले 14 श्लोक आणि त्यांच्या शिष्यांनी रचलेले काही श्लोक आहेत. तर हा जो श्लोक आहे तो त्यांचे एक शिष्य होते सुबोधानंद स्वामी, दंडी स्वामी, त्यांनी रचलेला श्लोक अगदी हेच म्हटलंय, जे समर्थ म्हणतायत तेच म्हणतायत. कुरुते गंगा सागर गमनम, व्रत परिपालन अथवा दानम, ज्ञान विहीन सर्वमतेन, मुक्तिं न भजती जन्मशतेन. बघा इथे काय म्हटलंय की ज्ञानविहीन सर्व मते, सर्व जी काही मतं आहे त्या सगळ्यांच्या मते कितीही ज्ञान दान करा, गंगेमध्ये समुद्रांमध्ये स्नान करा, व्रत करा, पण त्याने मुक्ती मिळणार नाही. पण ज्ञानाने सजाणतेपणे मी का करत आहे हे जाणल्याशिवाय तुम्हाला मिळणार नाही. हे समर्थांचं बघा किती त्यांनी सार आपल्याला सांगितलंय. पुढे म्हणतात, माया ब्रह्म ओळखावे, आपणास आपण जाणावे, इतक्यासाठी स्वभावे सुखी जन्म. म्हणजे आपणास आपण जाणलं तर स्वाभाविक, त्यासाठी काही वेगळं करायला लागणार नाही. सुखी जन्म जाणता समर्थाचे अंतर, प्रसंगे वर्ते तदनंतर. समर्थ म्हणजे भगवंत किंवा इष्ट देवता, आणि त्याने आपल्याला भाग्य वैभव अपार तेनेची पावे. म्हणून जाणणे नव्हे सामान्य, जाणता होईजे सर्वमान्य. समर्थ म्हणतात हे जे स्वतः जाणायचं आहे त्याला तुम्ही कमी महत्व देऊ नका. हे फार महत्वाचं आहे, त्याला खालचं लेखू नका. काहीच नेणता अमान्य सर्वत्र करी. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे जे शिष्याने विचारलंय ना यमयातना का, तर ते नेणते आहेत म्हणून. नेणत्यास यमयातना, जाणत्यास काहीच लागेना, सकळ जाणून विवंचना करी तो मुक्त. विवंचना म्हणजे डीप थिंकिंग, की जाणून तो शोध घेतो, विवेक करतो, तो मुक्त. नेणता काही राजकारण, अपमान करून घेती प्राण. म्हणजे प्राणी. नेणता कठीण वर्तमान, समजतास होये. की बघा इथे राजकारण म्हणजे लोकव्यवहार, की म्हणजे समर्थन असं म्हणायचंय की हे
साधं व्यवहाराच्या लेवलवर जरी आपल्या नेहमीच्या, की तुम्ही जर हे लोकव्यवहार कळत नसेल ना तुम्हाला, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपला किती वेळा अपमान होतो. आता आपण बघितलं हे आयडेंटिटी म्हटलं, की बघा बाहेरच्या कंपन्यांमध्ये तुम्हाला एक जॉब टायटल तुमची आयडेंटिटी असते की नाही. मग आपल्याला जे अपेक्षित त्या आयडेंटिटीला अनुसार जर मी कर्म केलं नाही, तर मग विचारतात की नाही, तुला कोणी सांगितलं होतं करायला? हा तुझा अधिकार आहे का? आपण त्याच्यामुळे आपण ट्रबल मध्ये येतात की नाही, की मग अधिकारच नाही तुम्हाला किंवा नाही केलं. मग विचारतात का नाही केलं? हे तुझं काम आहे. तर ते म्हणले हे असं जर अजाण राहिलो आपण तर अपमान करून घेतो. आता बघायचं एक सुंदर उदाहरण मला आठवलं. त्याला खूप वर्ष झाली. तेजवानंद स्वामींबरोबर आम्ही कुठे गेलो होतो एका सेंटरला तिथे. तर आता असं आहे की कुठल्या वेळी कोणावर कसा प्रसंग येईल, तर ती जी होस्ट फॅमिली होती त्या सेंटरची, आता त्यांनी स्वामीजींना होस्ट तर केलं होतं, पण त्या घरची जी गृहस्वामिनी होती ना, तिला मुळीच इंटरेस्ट नव्हता या सगळ्यामध्ये. तर स्वामी त्यांच्याकडे राहिले होते. त्यांनी एक ते आम्हाला बोलवलं होतं खूप म्हणून, तर आम्ही तर आनंदाने गेलो. तिथे स्वयंपाक अमुक तमुक सर्व काय सगळं आम्हाला तर आम्ही आनंदाने केला. पण त्यांना मुळीच इंटरेस्ट नव्हता. आणि ते स्वामी आले तरी त्या त्या काहीतरी ते YouTubeवर त्यांचं त्यावेळेस केबल टीव्ही काय कुठला टीव्ही होते, डिश टीव्ही काय त्याच्यावर त्यांचे कुठले भारतातले पुष्कळ सगळे प्रोग्राम ते जोरात बघत इतकं बसायचे की शेवटी दार आम्हाला लावायला लागायचं की बाहेर डिस्टर्ब व्हायचा. त्या सत्संगाला यायच्या नाही, काही नाही. तर कसं काय म्हटलं काय, तर बघा. आणि पण स्वामींनी काही त्याचं वाईट नाही वाटून घेतलं. आणि निघताना मला हे अपमान करून घेते प्राणीचं उदाहरण सांगायचं की हे नेणते असतात ना, ते सगळं समजून असतात. आता स्वामी निघाले 7 दिवसांनी जायला, आता आल्याच नाही त्यांना बाय म्हणाला किंवा काही म्हणाला. तर आम्हाला तर इतकं अवघड वाटायला लागलं की आता काय कसं, तिथे अपमानास्पद आहे की नाही. पण स्वामींना त्याचं काही नाही. तेच आतमध्ये गेले, म्हणले हरिओम, मी निघतो आता, माझी फ्लाईटची वेळ झाली. आय एम लिव्हिंग, थँक यू फॉर होस्टिंग मी. मग निघाला. आता ते म्हणले आपला आपण अपमान करून नाही घ्यायचा. दुसऱ्याने व्यवहार सोडला तरी आपण सोडायचा नाही. तर हे मी वाचलं, मला ती उभी आठवली बघा, की जाणते कशा असतात. आपण मी काय केलं असतं, मला कोणी एवढा मान देतच नाही म्हणा, पण समजा दिला तर म्हणा आले नाही, अमुक नाही तमुक नाही, अरे तू आहा, नेणता कठीण वर्तमान समजत, स्वतःला ट्रबल मध्ये घालून घेतो की नाही. म्हणून या नेणणे खोटे, नेणते प्राणी करंटे, जाणता विवरता तुटे, जन्म मरण. म्हणजे मला हे सांगायचंय, मी मला शिकायसाठी की किती मोठे स्वामी वगैरे पण जरी झाले तर सगळ्यांनाच त्याची आवड असते असं नाही. ते देताना घ्या, पण अनन्य नाही झाल्या. ते म्हणले घरी येऊन राहा, तुमचं आमचं घर सेंटरच्या जवळ आहे, मग ठीक आहे राहा, पण आमचं तुमच्याशी काही, माझ्या आनंदात तुम्ही विक्षेप आणू नका, तुमचं तुम्ही करा. त्यांनी बाहेरून बोलून आम्हाला सगळे तऱ्हेनं फायदा झाला. पण इथे बघा ती समर्थ असा आहेत, ते म्हणले त्यांनी बघा स्वतःचा मोडीचा अपमान करून घेतला नाही. आणि नंतर आता फास्ट फॉरवर्ड गोष्टीत गोष्ट सांगतो, 3 वर्षानंतर भेटले पुन्हा, ते इतकं प्रेमाने बोलले. काही मग फक्त ज्यांनी जे होते तेव्हा त्यांना फक्त कळलं की पण काही नाही त्याच्यावर प्रतिक्रिया काही नाही त्याच्यावर. हे हे खरं जीवन मुक्त आहे. आणि ते बघितल्यावर अगदी ते हृदयात ठसत. जाणणे सकळास प्रवाण, मूर्खास वाटे अप्रमाण, परंतु अलिप्तपणाची खुण, जाणता कळे. बघा, मला अप्रमाण म्हणजे काय, मीच किती उगीच लक्षात ठेवतो की मी, की मला 15 वर्षापूर्वी मला ह्यानी असा असा अपमान केला होता, तर कशाला लक्षात ठेवायचं पुन्हा. पण ते आहे माझ्या लक्षात. म्हणजे बरं झालं, अजून कर त्याच्यावर विचार. मूर्खास वाटे अप्रमाण, पण अलिप्तपणाची खुण, जाणता कळे. इथे बघा काय म्हणतात, जाणणे म्हणजे स्मरण, नेणणे म्हणजे विस्मरण, दोही मध्ये कोण प्रमाण,
शहाणे जाणती. बघा, तुमचा तुम्ही विचार करा, याच्यात काय काय चांगलं आहे. जाणते लोक ते शहाणे, नेणते वेडे दैन्यवाणे, विज्ञान तेही जाणपणे कळवून आले. सायन्स अँड टेक्नॉलॉजी, तसं हे शास्त्र आणि ते विज्ञान, त्याची विद्या झाली, शास्त्राची विद्या झाली, माझ्या अंगी उतरली इतकी की असं पण भान नाही, हा मी तुला क्षमा केली, हे सुद्धा ज्ञानी मनी नाही, अगदी जसं काही अलिप्तपणे ते कळव आले. येथे जाणपण खुंटले, तेथे बोलणे ही खुंटले. बघा, आता हा प्रवास आपला कसा आहे तोही बघू. हेतू रहित झाले समाधान, हे सगळे शब्द असे आहेत ना, ह्याच्यावर इतके काय म्हणतात लोडेड शब्द आहेत. हेतू रहित समाधान, किंवा जाणपण खुंटले. म्हणजे काय तर बघा, की आधी कशी हा प्रवास आपण बघू, की आधी कसा मी होतो, अज्ञानी होतो किंवा फक्त व्यवहारी होतो. व्यवहारी म्हणजे कसं, सहेतुक ज्ञान. मी मी यांच्या आता माझा काय, आता आपल्या संसारी लोकांचं उदाहरण, माझ्या घरी काही कार्य आहे, माझ्या मुलाची मुंज अमुक तमुक आहे, मग त्याला अमुक तमुक यायला पाहिजेत, म्हणून मग मी त्यांच्याकडे जाईन. अशा पण काही व्यवहार करणारे लोक आहेत, मग मलाही बोलवतील पण मी त्यांना बोलवेन. तर कशासाठी आपण काय करतो, काय किती त्याचे लेयर्स असतात त्या हेतूमध्ये, पुष्कळच असतात. हे अज्ञान. मग त्याचं आता काय झालं, ज्ञान केलं. मी म्हंटल, अरे मी हे कर्तव्य म्हणून केलं पाहिजे, उपासना म्हणून केलं पाहिजे, आणि मग मी उपासना करतो हे भान सुद्धा सुटण्यासाठी मी अनन्य झालं पाहिजे. हे अनन्य झालं पाहिजे. आता बघा, माझं पैशावरचं प्रेम कमी करण्यासाठी मी तर संत सांगतात, अरे तू दान धर्म कर. पण सारखं म्हणायचं नाही बरं, की मी एवढं दान देत आहे, मग माझ्यासाठी काही हे असं, तर ते सुद्धा मी विसरलं पाहिजे अनन्यपणे. आणि मग हे विसरल्यावरती आता भाषेची गरज नाही. भाषेची गरज नाही म्हणजे जेथे जाणपण खुंटले तेथे बोलणेही खुंटले. आता आत्मबोध जे पुस्तक आहे ना, त्याला आम्ही म्हणतो बुक ऑफ कॉन्सेप्ट. त्याच्यामध्ये सुद्धा बघा, आधी अज्ञानी होता, त्याला सांगितलं नाही नाही तू हे ज्ञान कर, दासबोध वाच किंवा काय ज्ञानेश्वरी वाच, जे पण काय हरिपाठ वाच. पण मग काही दिवसांनी तोही सोडायला पाहिजे. याच्यावर आपण गेल्या वेळी बघा, आपण अमृतबिंदू उपनिषदातला एक श्लोक बघितला होता, पलाल इव धान्यावत त्यजेत ग्रंथम अशेषतः. तसंच अगदी आत्मबोधामध्ये म्हटलंय, एवं निरंतराभ्यस्ता ब्रह्मैवास्मीति वासना, ब्रह्म एव अस्मि इति वासना. की बघा, हे असं सतत करत गेलो मी, हा एवं निरंतर अभ्यास, अशी सतत अभ्यास करत गेलो की ही म्हणे आधी ती वासनाच असेल, की सध्या मी वाटतंय मी बॉस आहे, मी अमुक आहे तमुक आहे, हे जे त्याच्यावेळी म्हणायचं मी साधक आहे, साधक अभिमान अंगी बाणला पाहिजे. मग असं निरंतर अभ्यास करत गेल्यावर काय होईल, की म्हणले हरत्य विद्या विक्षेपान रोगान इव रसायनम. जसं बघा, ही मला सध्या अविद्येचा विक्षेप आहे, की नेणते वेडे दैन्यवाणे, ही जी अविद्या आहे, नेणते पण दैन्यवाणेपणे मी इकडे तिकडे हिंडत आहे विक्षेपाने. तर हे माझा हा जो रोग आहे तो कसा जाईल, ह्या ब्रह्मई वास्मी ती वासना, हे जे औषध आहे, रसायन म्हणतात त्याला, ते रसायन पोटात घेतलं की काय होतं, ते रसायन जंतूंचा नाश करतं रोगाच्या, आणि मग जंतूही जातात आणि मग पुन्हा औषध घ्यायची गरज नाही, दोन्ही जातात. तसं ज्ञान आणि ज्ञानाशी अनन्य झालो की मग ज्ञानही गेलं, अज्ञान तर ज्ञानाने, अज्ञान ज्ञानाने गेलं, आणि अनन्य झाल्यावर ज्ञानही गेलं. असं तऱ्हेनं हे दोन्ही सुटले. म्हणले श्रोते म्हणले, हो श्रोते म्हणती हे प्रमाण, हा हे पटलं, झाले परम समाधान. पण आता एक शंका विचारली, पण म्हणले एक आहे. परम समाधान झालं म्हणले, अहो म्हणे एक राहिलं विचारायचं. असं बघा किती सुंदर
मला ना असं वाटत की किती सलगीनं हा शिष्य समर्थांपाशी चर्चा करत असेल की परमसमाधान झालं कशाबद्दल, की बाकीचे लोक का सफर करत आहेत त्याच्याविषयी जी माझी शंका होती ती गेली. पण अजून एक शंका आहे. काय आहे की पिंड आणि ब्रह्मांड ऐक्य माझं निरोप आहे. पिंड ब्रह्मांड हे आता मध्येच कुठून आलं की ब्रह्मांडी तीची पिंडी असे बहुत बोलती ऐसे परंतु त्याचा प्रत्यय विलसे ऐसे केले पाहिजे की ह्याचा प्रत्यय मला पिंड आणि ब्रह्मांडाचे एक आहे ते मला सांग. आता हा आपण म्हणू की तुझं परम समाधान झालं म्हणतोस, पण हे पिंड ब्रह्मांडाचं हे आता काहीतरी नवीनच कसं काय तुला अशी कशी काय शंका आली. तर आपण त्याचा एक संगत बघू या शंकेची. मग ते आता 5व्या समासात हे सांगणार आहेत आपल्याला. पण कसं आहे बघा की साधक या भूमिकेतून मला दुःख का आहे आणि जगामध्ये विषमता का आहे या दोन प्रश्नापासून आपण सुरुवात केली आज. की मग साधक भूमिकेतनं दुःख काय आहे तर मी अनन्य नाही होत म्हणून. मग मी म्हटलं मी अनन्य नाही होत मग जगात का दुःख आहे तर म्हणले त्यांनी ते जाणतेपणे वागत नाही, सत्वगुण वाढवत नाही, प्रतिक्रिया त्यांची अविवेकानं येते म्हणून जगामध्ये दुःख आहे. मग हे एवढं झालं. मग आता जे सांगितलं की मग त्या 4 समासांशी काय संबंध तर बघा की ब्रह्माचं सांगितलं नुसतं वर्णन त्यालाच आपण हेतुक अस्तित्व म्हणतो. सो वी कॅन नाव आपल्याला आता अहेतुक शब्दाचा अर्थ माहितीये. सो वी कॅन बॉरो दॅट टर्म. आता ब्रह्म जे म्हणलं की नुसतं निर्गुण आहे, असंग आहे म्हणजेच अहेतुक आहे. अहेतुक अस्तित्व सृष्टीमध्ये सुद्धा आहे की वर्ल्ड द ऍक्टिव्ह साइड ऑफ ऍब्सोल्यूट असं एक इंग्रजी वाक्य आहे. वर्ल्ड इज अ ऍक्टिव्ह साइड ऑफ द ऍब्सोल्यूट म्हणजे ब्रह्माची सक्रिय बाजू म्हणजे जीव आणि सृष्टी. तर ब्रह्मात फरक काही नाही झाला. म्हणजे ब्रह्माने काही काम नाही केलं किंवा असं काही त्यांनी कर्म नाही केलं आणि आनंदातून उमटलेली ही एक अहेतुक त्याची वृत्ती म्हणावं तशी आहे. आणि मग जाणतेपणानं की मग शिष्याने आधी काय म्हणलं मला दुःख नाही, मग सृष्टीमध्ये दुःख नाही ते कळलं. मग शिष्य म्हणला ठीक आहे मग ब्रह्म आनंदमय हे आहे कळलं. बाहेरची सृष्टी दुःखमय का आहे तर ती त्याच्यातल्या सत्वगुणाने वागत नाही म्हणून. पण मग मी तर ब्रह्म आहे, मग मी ब्रह्माचाच भाग आहे कारण मी सृष्टीचा भाग आहे. मग ब्रह्माचे सगळे गुण माझ्यामध्ये असले पाहिजेत. आणि मग पिंड आणि ब्रह्मांड म्हटलं तर मग एक आहे पण मी तर दुःखी आहे, मग हे का बरं. ही त्याची शंका आहे. बघा त्याची आता जगाविषयी तो कसा आता फोकस होत चालला बघा हा शिष्य की त्याची आता जगामध्ये ट्रबल काय आहे ही शंका मिटली. आणि ब्रह्म करून अकर्ता आहे हे त्याला पटलं. आणि मग आता पुढचे समाज जे आहेत ते आहेतच कारण इथं पुढे हा जो आज आपण बघितलं जगामध्ये दुःख का त्याला आणखी एका तऱ्हेनं समर्थ विकल्प निरसन समासामध्ये पुनर्जन्माच्या यांनी उत्तर देणार आहे. पुनर्जन्माच्या सिद्धांताने तेही आपण बघू. आणि आज आपण आता इथे थांबू. मी प्रार्थना म्हणतो आणि आपण चर्चा करू आपल्याला काय असेल तर. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. शिष्य आता स्वतःच्या मनाशी जास्तीत जास्त एकाग्र व्हायला लागलेला आहे. त्याचे जगातल्या सृष्टीच्या प्रॉब्लेमचे प्रश्न सुटले. त्याचे ब्रह्माचे पटलं. ते ब्रह्माचे सत्व सच्चित आनंद हे गुण आयाम डायमेन्शन समजल्या. पण तेवढ्यात अरे मग ते सच्चित आनंद आयाम डायमेन्शन माझ्यात का नाही. मी ब्रह्म पिंड आणि ब्रह्मांड एक आहे म्हणलात ना तुम्ही, मग ते सांगा ना की कसं आहे. या दृष्टीनं पिंड आणि ब्रह्मांड तर म्हणतो की तुम्ही सृष्टीमध्ये
दुःख काय आहे ते समजलं, पण मला पण दुःख काय ते सांगा ना. तुमच्या सिद्धांताप्रमाणे सांगा असं म्हणतोय. ठीक आहे, आपण इथे थांबू.